शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। तुमच्या घरात स्टोव्ह आहे का? तसेच रॉकेल वापरण्याची उपकरणे कोणती आहेत याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्वेक्षण केले जात आहे। प्राधान्य कुटुंबातील तसेच अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांकडून ही माहिती संकलित करण्यात येत असून उद्या सोमवारी रोजी ही माहिती राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। सध्या शहरातील कुटुंबांना गॅस सिलेंडर बुकिंगसाठी 25 दिवसांची तर ग्रामीणमधील कुटुंबांना 45 दिवसांची मर्यादा घालण्यात आली आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अंत्योदय व प्राधान्य क्रमातील कुटुंबांना रॉकेल दिले जाणार आहे। जिल्ह्याच्या पुरवठा विभागाने जिल्ह्यात 7.5 लाख लाभार्थी अंत्योदय व प्राधान्य क्रमातील असल्याची माहिती स्वतंत्रपणे शासनाला कळवली आहे। अकोळनेर शिवारात 5 जणांच्या टोळीने 2 घरांवर दरोडे घालत सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे 29,800 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। नवनाथ भोर यांनी फिर्याद दिली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भोर यांच्या राहत्या घरात 19 मार्च रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश केला। घरातील कपाट उचकाटून चोरट्यांनी सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, कानातील दागिने तसेच चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केलाय। शहरातील वारूचा मारुती येथे घर भाड्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली। ही घटना शनिवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली। अमित संजय गायकवाड असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गणेश मल्लाया यंगलदार, ऋषिकेश गणेश यंगलदार, आर्यन संतोष कस्तुरी यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला। केडगाव बायपास येथे नेप्ती कांदा मार्केट समोर सुरू असलेल्या गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकून कोतवाली पोलिसांनी 3,000 रुपये किमतीचा दारू जप्त केली आहे। या प्रकरणी चांगदेव आबाजी पवार असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचं नाव आहे। तो नेप्ती कांदा मार्केट समोर गावठी दारू विक्री करताना मिळून आला। भिंगार येथील अर्बन बँक चौकात पंचर कार्ड असं म्हणत बूट पॉलिश करणाऱ्या दुकानदारास शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरुवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली। राजू डोंगरसिंग काकडे असे मारहाण झालेल्या दुकानदाराचं नाव आहे। त्यांनी याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणी फदीन खलील शेख याच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा भिंगार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। शहराची खबरबातमध्ये इथे संपतोय। मी वात्रा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।